तसेच इतर सर्व महामानवांना किंवा आणि आपल्याला सर्वांना या पौर्णिमेच्या शुभेच्छा. आज खरं तर माझी एवढी लायकी नाही, जेवढे बसलेले आहात तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, अनुभवाने मोठे आहात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स तुमचा खूप जास्त आहे. तरीही काही गोष्टी थोड्याशा काहीतरी मनाला असं वाटतं की थोडंसं बोललं पाहिजे, म्हणून थोडंसं बोलतो. तिथं जर चुकलो, थोडंसं काही हर्ट झालं तर माफ करा, आधीच माफी मागतो. काही गोष्टी अशा आहेत की बाबासाहेबांनी काही गोष्टीसाठी, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी किती संघर्ष आपल्यासाठी केलेला आहे. भलेही त्यांची पुस्तकं वाचून आपल्याला समजलं नसेल, परंतु आपले जे काही सुशिक्षित बांधव आहेत त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्या समाज बांधवांना कळतात की बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती कष्ट केले. जे वाचतात ते तर वेळ खूप चांगली गोष्ट आहे, ते स्वतः वाचून स्वतः परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या निदर्शनात अशा काही गोष्टी आहेत की मला वाटतंय की त्या कुठेतरी चुकीच्या आहेत. त्या काय चुकीच्या आहेत तर बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्या दीक्षासोबत असं कुठं नाही लिहिलं की, असं कुठं नाही सांगितलं की तुम्ही महारपण पण जपा. असं कुठंच नाही सांगितलं की तुम्ही महारपण जपा. बौद्ध तुम्ही झालात, तुम्ही जेवढे आलात तेवढे बौद्ध, बाकीचे नाही ते महार, असं काही सांगितलं नाही. आपण मनाने, तर म्हणजे मनाने आपल्या त्या पूर्वजांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की आम्ही तिथं गेलो असेल नसेल, परंतु जेवढेही आज महार कम्युनिटी आहे, जे स्वतःला महार म्हणून घेतात किंवा डॉक्युमेंट्सवरती आहे, त्यांनी सगळ्यांनी मान्य केले की आम्ही बौद्ध आहे. बरोबर आहे, आम्ही सगळे मान्य करतो की आम्ही बौद्ध आहे, पण आम्ही डॉक्युमेंटेड झालं पाहिजे, आम्ही विचाराने बौद्ध झालो पाहिजे. कारण काय आहे, माझ्या माहितीप्रमाणे जर आपण इतिहास जर थोडा चाचपडून पाहिला तर शब्दाने क्रांती झालेली आहे, शब्दाने क्रांती झालेली आहे, भाषणाने क्रांती झालेली आहे. शब्दामध्ये खूप मोठी पॉवर असते, तुमच्या विचारशक्तीमध्ये खूप मोठी पॉवर असते. मग जर आम्ही स्वतःलाच असे जर काही शब्द लावून ठेवले की आम्ही महार आहे, आम्ही दलित आहे, तर या गोष्टी आपल्याला मागं खेचणार आहेत. या गोष्टी मागं खेचणार आहेत. दलितचा अर्थ काय आहे? काय अर्थ आहे दलितचा? ज्या काळात, केव्हा कधी ज्या कुठल्या काळात तो हा शब्द उदयाला आला असेल, कदाचित त्या काळात त्या शब्दाची गरज असेल, त्या काळात त्या शब्दाची गरज असेल, त्यावेळेस तो योग्यही असेल. परंतु मला नाही वाटत की आता सध्याच्या कंडिशनला हा शब्द योग्य आहे आणि आपण स्वतःला दलित म्हणून घेतलं पाहिजे किंवा आपण स्वतःला महार म्हणून घेतलं पाहिजे. या गोष्टी कुठेतरी खटकतात. या गोष्टी कुठेतरी मनाला असं सांगतात की तू कमजोर आहे, तू हे करू शकणार नाही, तुझ्यात तेवढी लायकी नाही, असं जाणीव करून देतात. आणि बाबासाहेबांनी तर तिचं तसं कुठं सांगितलंच नाही आपल्याला. बाबासाहेबांनी तर आपल्याला सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे. आपण काय करतो आज? भलेही इथं संख्या कमी आहे, परंतु जेही उपलब्ध आहेत हे सगळे सुशिक्षित मंडळी आहेत. आणि एक 10 अडाणी माणसांच्या बरोबरीचं एक सुशिक्षित माणूस प्रबोधन करू शकतो किमान, असं मला वाटतं. तर जेवढी संख्या आहे तेवढी खूप आहे आपल्या पद्धतीनं जर प्रबोधन करायचं जर झालं तर, असं माझं मत आहे. तर आपली एक जिम्मेदारी आहे की जे कुठले आपले समाज बांधव थोडेसे भरकटलेले आहेत, थोडेसे म्हणजे भरपूर भरकटलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींपासून आपण खूप दूर आहोत. बऱ्यापैकी